बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पुण्यातून पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे। अनेक निकालांमध्ये घोळ असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय। पुन्हा परीक्षा घ्या अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्याचं कळत आहे। पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। गेट तोडून हे विद्यार्थी आत घुसलेत। अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन आहे आणि पुणे विद्यापीठाच्या परिसरात हे आंदोलन सुरू आहे। बॅरिकेड्स तोडून गेटवर चढत हे विद्यार्थी आंदोलन करतात। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत। अविनाश, या विद्यार्थ्यांचं म्हणणं काय नेमकं? या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सकाळपासून सुरू केलेलं आहे। या आंदोलनाला आपण पाहतो आहोत की तीव्र स्वरूप प्राप्त झालंय। खरं तर शैक्षणिक वर्ष जाऊ नये यासाठी सप्लिमेंटरी एक्झाम आणि कॅरी ऑन लागू करण्यात यावा असं निवेदन देऊन त्यांनी मागणी केलेली आहे। पुणे विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या बाबतीतले जे निर्णय घेत आहेत ते चुकीचे घेत आहेत अशी त्यांची जी काही तक्रार आहे त्या बाबतीत ते तीव्र आंदोलन करतायत। आता गेट तोडून हे विद्यार्थी आतमध्ये घुसले होते। त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनातील काही अधिकारी हे त्यांच्याशी बातचीत करतायत। आता एकूणच या सगळ्या परिस्थितीवर कसं नियंत्रण येते हे पाहणं गरजेचं असणार आहे। तूर्त तरी विद्यार्थी हे आपल्या मागण्यांच्या बाबतीत आक्रमक आहेत। खरं तर 5 तारखेला ही एक्झाम झाली आहे, त्याच्यानंतर आता 14 तारीख आहे। मात्र अजून देखील त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या बाबतीत कोणतीच कारवाई झाली नाही। त्यामुळे विद्यार्थी हे संताप व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत। NSCI तर्फे हे आंदोलन आता करण्यात येत आहे। एकूणच परिस्थिती ही हाताळली जात आहे, कारण पोलीस प्रशासनासमोर सुद्धा मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे, कारण आंदोलक हे तीव्र झाल्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। दीपाली, निश्चितच धन्यवाद अविनाश। याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।